भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। गेल्या 2 दिवसांपासून मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। मराठवाड्यातील बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये अतिशय मुसळधार असा पाऊस पडतोय। काही प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि पूर देखील आलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकार या सर्व परिस्थितीकडे अतिशय बारीकपणे लक्ष ठेवून आहेत। स्वतः गिरीश महाजन हे ग्राउंडवर जाऊन लोकांची मदत करतायत। वेगवेगळे पालकमंत्री देखील आजची कॅबिनेट बैठक झाल्यानंतर निश्चितपणे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जातील। मराठवाडा कायम दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जायचा, पण यावेळेला ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती मराठवाड्यावर आलेली आहे आणि या पूरस्थित परिस्थितीमध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि आजच्या कॅबिनेट नंतर पुन्हा एकदा सर्व परिस्थितीचा आढावा घेतला जाईल आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत होईल यासाठी हे सरकार निश्चितपणे प्रयत्नशील असणार आहे। ज्या पद्धतीने मराठवाड्यामध्ये 2 दिवसामध्ये अतिशय जास्त पाऊस झाला त्यामुळे शेतीचं देखील नुकसान झालेलं आहे, तर या सर्व शेतकऱ्यांना मदत व्हावी, पूरग्रस्तांना मदत व्हावी यासाठी भारतीय जनता पार्टीचे आमदार, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते देखील त्या ठिकाणी मदत करत आहेत आणि प्रत्येक पूरग्रस्ताला मदत व्हावी, त्याला तिथल्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जीवतोड मेहनत करत आहेत आणि सर्वांना मदत होईल यासाठी प्रयत्न करत आहेत। आपल्यापेक्षा गुजरातला अतिवृष्टीचे सर्वाधिक पैसे मिळत असल्याचं देखील संजय राऊतांकडून आरोप। खरं तर संजय राऊत यांचं मराठवाड्यावरचं प्रेम म्हणजे पुतना मावशीचं प्रेम आहे। मराठवाडा असेल किंवा महाराष्ट्र असेल, अशा अतिवृष्टीच्या परिस्थितीमध्ये, पूरस्थितीमध्ये प्रत्येकाला मदत करण्याचं काम केंद्र सरकार असेल, राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जातं। आजपर्यंत केंद्रातनं सर्वाधिक जास्त मदत महाराष्ट्राला मिळालेली आहे आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळेल यासाठी राज्य सरकार निश्चितपणे प्रयत्न करेल। याच्या आधी काँग्रेसचं सरकार असताना अतिशय तुटपुंजी मदत केंद्र सरकारकडनं अशा पूरस्थितीमध्ये केली जात होती, परंतु जेव्हापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं नेतृत्व आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये NDRF असेल किंवा वेगवेगळ्या आपत्कालीन निधीच्या मार्फत सर्वाधिक मदत शेतकऱ्यांना मिळावी, पूरग्रस्तांना मिळावी यासाठी सरकार निश्चितपणे प्रयत्न करते। सरकार कुठेही दुजाभाव करत नाही। संजय राऊत हे दुजाभाव करत होते। भारतीय जनता पार्टीचं सरकार मराठवाड्याला जास्तीत जास्त मदत करेल। पुतना मावशीचं प्रेम आमचं नाही, ते संजय राऊत यांचं आहे। राज्यामध्ये अतिवृष्टी आहे, पण मुख्यमंत्री राजकीय भाषणामध्ये व्यस्त आहेत। मुख्यमंत्र्यांनी राज्याकडे लक्ष द्यावं असं संजय राऊत यांनी। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस कालपासून मराठवाड्याच्या पूरस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत। काल त्यांनी मेट्रोची चाचणी केली आणि त्याच्यानंतर तातडीनं सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून सर्वांना कशा पद्धतीने मदत करता येईल यासाठी ते प्रयत्न करतायत। संजय राऊत यांना याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही। संजय राऊत आपल्या घराच्या बाहेर पडून मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत का? उद्धव ठाकरे मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत का? आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत का? आमचे मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर आहेत। आजची कॅबिनेट संपल्यानंतर आमचे मंत्री बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मदत करतील। स्वतः देवेंद्रजी फडणवीस यांनी सर्व नुकसानग्रस्ताचे पंचनामे करण्याचे आदेश दिले, जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्यात आणि वॉर रूम मध्ये बसून बारकाईनं सर्व परिस्थितीची पाहणी आम्ही करतोय। संजय राऊत घरामध्ये बसून गप्पा मारतायत। उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील घराबाहेर पडलेले नव्हते, आज ते घराबाहेर पडणार आहेत का? मराठवाड्याबद्दल संजय राऊत तुमचं एवढंच प्रेम असेल, मराठवाड्याबद्दल उद्धवजी ठाकरे तुमचं एवढंच प्रेम असेल तर हिम्मत असेल तर थोडंसं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बघा। सरकार मदत करते, आमचे मंत्री मदत करतायत, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते
बांधावर जाऊन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पूरग्रस्ताच्या खांद्याला खांदा लावून त्याला आधार देण्याचं काम करतायत. संजय राऊत, तुम्ही घरामध्ये बसून एसी मध्ये बसून गप्पा मारू नका. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात पुन्हा एकदा त्यांनी एक कमेंट केली. खरं तर शिंदे आणि अजितदादांचे पक्षप्रमुख हे दिल्लीत आहेत आणि धनंजय मुंडेंचा जो राजीनामा झाला तो अमित शहांमुळेच झाला, त्यांनी सांगितल्यामुळे झाला असं ते म्हणतात. खरं तर संजय राऊत, तुम्हाला धनंजय मुंडेंबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. तुमचा मालक कुठे बसलेला आहे? तुमचा मालक राहुल गांधी आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं सोनिया गांधींचं नेतृत्व स्वीकारलं आणि राहुल गांधी यांना मालक म्हणून स्वीकारलेलं हे महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. त्यामुळं तुमचा मालक कधी फॉरेन मध्ये ट्रिप करतो, तुमचा मालक कधी परदेशात जाऊन मजा मौज पार्टी करतो. त्या मालकाबद्दल आधी बोलावं. धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला आहे, त्याबद्दलचा काय निर्णय करायचा हे अजितदादा बघतील. परंतु संजय राऊत, आपले मालक राहुल गांधी आहेत. आपली सेवा सोनिया गांधींच्या चरणावर तुम्ही वाहून घेतलेली आहे. त्यामुळे आपले मालक काय करतात, कशा पद्धतीचा कारभार करतात याकडे संजय राऊत यांनी जास्त लक्ष द्यावं. दुसरीकडे असं देखील म्हणतायत की जे विरोधी पक्षाचे आमदार आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीचा निधी देखील आहे तो दिला जात नाहीये आणि स्वतःच्या पक्षातल्या आमदारांना वगैरे निधी दिला जातोय. सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास हे ब्रीद वाक्य घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देवाभाऊंचं सरकार काम करते. आम्ही सर्वांना सोबत घेऊन, म्हणजे भारतीय जनता पार्टीचे आमदार असतील, शिवसेनेचे आमदार असतील, राष्ट्रवादीचे आमदार असतील किंवा विरोधकांचे आमदार असतील, सर्वांना समान न्याय, समान निधी देण्याचं काम देवाभाऊंच्या सरकारने सातत्यानं केलेलं आहे आणि हे विरोधक देखील मान्य करतायत. संजय राऊत यांना माझा सवाल आहे, जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या 105 आमदारांना दमडी देखील तुम्ही दिली नव्हती. आमच्या आमदारांना 12 आमदारांना निलंबित करण्याचं कटकारस्थान संजय राऊत तुमच्या सरकारने केलं होतं. त्यावेळेला 1 रुपयाचा निधी आमच्या आमदारांना तुम्ही दिला नव्हता. महाविकास आघाडीचं सरकार असताना स्थगिती देऊन सगळे प्रकल्प थांबवण्याचं पाप महाविकास आघाडीच्या सरकारने केलं होतं. त्यामुळं संजय राऊत, तुम्हाला हा बोलण्याचा अधिकार नाही. भारतीय जनता पार्टी देवाभाऊ सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जात आहे. तुमचं सरकार असताना आमच्या एका आमदारांना तुम्ही निधी देण्यासाठी तडपवलं होतं. साधं पत्र दिलं तर त्याच्यावर शेरा मारायला उद्धव ठाकरे उपलब्ध नसायचे. उद्धव ठाकरे घरामध्ये बसून काम करत होते. आमच्या एकाही आमदाराला, जवळपास 105 आमचे आमदार होते, त्यावेळेला आमच्या एकाही आमदारांना तुमच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये निधी मिळाला नव्हता. हे वास्तव आहे. आम्ही तुमच्यासारखा मतभेद करत नाही. आम्ही सर्वांना निधी देण्याचं काम करतो. मग तो लोकप्रतिनिधी आहे, त्याच्या मतदारसंघात कामं झाली पाहिजे, यासाठी सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं काम देवाभाऊंच्या नेतृत्वात चालू आहे. तुमच्यासारखं स्थगितीचं सरकार, तुमच्यासारखं विरोधकांवरच कारवाई करणारं सरकार हे नाही. मुंबई महापालिकेच्या संदर्भात सुद्धा त्यांनी टीका टिप्पणी केली आहे. मुंबई महापालिकेची ठेवी कमी झाली आणि भ्रष्टाचार मात्र मोकाळा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. भ्रष्टाचाराबद्दल तर संजय राऊत यांनी बोलूच नाही. आजच एक बातमी आहे की संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांनी पत्राचाळीमधला काळा पैसा पांढरा केलाय आणि हे मी नाही सांगत. त्यात ईडीच्या चार्जशीटमध्ये काल कोर्टामध्ये त्याची सुनावणी झाली. संजय राऊत, तुम्ही मुंबईतल्या पत्राचाळीतल्या लोकांचा पैसा लुटला आणि तो लुटलेला पैसा तुमच्या प्रवीण राऊत यांनी पांढरा करण्यासाठी कटकारस्थान केली आणि जनतेचा पैसा लुटून काळ्याचं पांढरं करण्याचं काम संजय राऊत तुम्ही केलंय. त्यामुळे तुम्हाला भ्रष्टाचारावर बोलायचा अधिकार नाही. पत्राचाळीमध्ये हजारो मराठी कुटुंबांना परागंदा करून त्यांना विस्थापित करण्याचं काम संजय राऊत तुमच्या काळामध्ये झालंय आणि अशा पद्धतीनं जनतेचा लुटलेला पैसा काळ्याचं पांढरं करण्याचं काम प्रवीण राऊत यांच्या मार्फत तुम्ही केलेलं आहे. आणि तुम्ही काय भ्रष्टाचाराच्या गप्पा मारतायत? तुम्ही मुंबईकरांना लुटलंय, तुम्ही महाराष्ट्राला लुटलंय. ज्या पद्धतीनं कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्राला लुटण्याचं काम संजय राऊत आणि तुमच्या नेत्यांनी केलं होतं हे महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. आणि मुंबई महापालिकेच्या ठेवी ह्या विकास कामासाठी वापरल्या जातात.
तुमच्यासारखं घर कामासाठी वापरल्या जात नाहीत. याच पालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला ठाकरे ब्रँड काय आहे ते कळून येईल असं देखील संजय राऊत म्हणतात. खरं तर महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा ब्रँड होता आणि तो ब्रँड आता भारतीय जनता पार्टी सोबत आहे. तुमच्या ठाकरे बंधूंचा बँड वाजवण्याचं काम मुंबईकरांनी वेळोवेळी केलेलं आहे. त्यामुळे संजय राऊत तुम्ही हिंदुत्ववादी विचार सोडले त्याच दिवशी तुमचा ब्रँडची किंमत शून्य झालेली आहे. ज्या दिवशी तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले त्याच दिवशी तुमच्या ब्रँडची व्हॅल्यू झिरो झालेली आहे. त्यामुळं ज्यांच्या ब्रँडची व्हॅल्यू झिरो आहे त्यांनी इतरांवर टीका करू नये. महाराष्ट्रामध्ये देवाभाऊंचा ब्रँड आहे, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा ब्रँड आहे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन जो कोणी पुढे जातोय त्यांचाच ब्रँड आणि त्यांचा स्टँड महाराष्ट्रातल्या जनतेला, मुंबईतल्या जनतेला मान्य होणार आहे. इतर कुठलेही ब्रँड महाराष्ट्रामध्ये चालणार नाहीत. तुम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले आणि तुमची ब्रँड व्हॅल्यू झिरो करून घेतली आहे. हा बिग झिरो महाराष्ट्राला माहीत आहे. मुंबईतले SRA आणि भूखंडांवर त्यांनी पुन्हा एकदा लक्ष केलं की मुंबईतले भूखंड एकाच विकासकाला का मिळतात किंवा कशा पद्धतीने. खरं तर भूखंडाचं श्रीखंड आणि भूखंडाचा मर्यादा लाटण्याचं काम संजय राऊत, प्रवीण राऊत या गँगने केलं होतं. या गँगच्या माध्यमातून मुंबईच्या मौक्याच्या जागा लाटण्याचं काम महाविकास आघाडीचं सरकार असताना झालं. संजय राऊत तुम्ही SRAच्या गप्पा मारता. महाविकास आघाडीचं सरकार असताना तुमच्या संबंधित लोकांना किती SRAचे प्रकल्प मिळाले, कशा पद्धतीनं SRAतील झोपडपट्टी वासियांची फसवणूक संजय राऊत आणि तुमच्या गँगने केली याची कल्पना महाराष्ट्राला आहे. त्यामुळं तुम्ही याबद्दल बोलू नका. ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचं सरकार असताना SRAच्या प्रकल्पामध्ये अनागोंदी करून संजय राऊत आणि त्यांच्या संबंधित गँगला मदत होईल अशा पद्धतीचं कटकारस्थान रचलं जात होतं आणि आता देवाभाऊंचं सरकार असताना अशा पद्धतीची झोपडपट्टी पुनर्विकासामध्ये जी काही अनियमितता आहे ती दूर करण्याचं काम आम्ही केलंय तर तुमच्या पोटामध्ये दुखतंय. संजय राऊत तुम्ही SRAच्या प्रकल्पामध्ये किती घोळ घातले, तुमच्या गँगने किती SRA प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबईला लुटण्याचं काम केलं होतं ते सगळं काम थांबवण्याची जबाबदारी देवाभाऊंची होती, महाराष्ट्र सरकारची होती आणि अशा पद्धतीची लूट थांबवली म्हणून संजय राऊत यांच्या पोटामध्ये दुखतंय. तुम्ही मुंबईची लूट केली होती. कोविडच्या काळामध्ये जम्बो कोविड सेंटर काढून तुम्ही मुंबईकरांना लुटलं होतं. खिचडी घोटाळ्याच्या माध्यमातून तुम्ही मुंबईकरांना लुटलं होतं. एवढंच नाही तर ज्यांना कुठलाही अनुभव नव्हता, ज्यांना बँड वाजवण्याचा अनुभव होता अशा लोकांना तुम्ही कोविडच्या काळामध्ये कंत्राट दिली. सर्वसामान्य मराठी माणूस, सर्वसामान्य मुंबईकर कोविडमध्ये मरत असताना तुम्ही फक्त पैसे कमवत होता, तुम्ही फक्त मलिदा लाटत होता. मृतावरच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार काय असतो हे कोविडच्या काळामध्ये मुंबईकरांनी अनुभवलेलं आहे. भाजपच्या अध्यक्षपदावरून सुद्धा, अध्यक्षपदाच्या निवडीवरून सुद्धा त्यांनी भाजपवर टीका केली की भाजप उपराष्ट्रपती पदापासून निवडणूक आयोगाने कोर्टापर्यंत सगळ्यांना बदलतं पण 1.5 वर्ष झालं भाजपला स्वतःच अध्यक्ष निवडता आला. भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष आहे. या पक्षाचा अध्यक्ष निवडत असताना आपल्या घरात बसून, आपल्या कुटुंबात बसून कुटुंबातल्याच लोकांना अध्यक्ष करायचं अशी भारतीय जनता पार्टीची प्रथा परंपरा नाही. भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. भारतीय जनता पार्टी एका कुटुंबाचा पक्ष नाही की कुटुंबातले 4 लोक बसा अध्यक्ष निवडून द्या, असं भारतीय जनता पार्टीमध्ये होत नाही. भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, कार्यकर्त्यांमध्ये जातो. मोठा पक्ष असल्यामुळे आमच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी लोकशाही पद्धतीने थोडासा वेळ लागतो. संजय राऊतांचं कसं आहे, संजय राऊतांचा पक्ष असं की कुटुंबात बसलं की कुटुंबातलं कोण अध्यक्ष करायचं हे लगेच ठरवतं. संजय राऊत यांच्या मालकांच्या पक्षाचं कसं आहे, संजय राऊताचे मालकाचे गांधी कुटुंब दिल्लीमध्ये बसले आणि लगेच गांधी कुटुंबाने नाव सुचलं की काँग्रेसचं अध्यक्षपद ठरवलं जातं. संजय राऊत यांचे दुसरे मालक राष्ट्रवादी शरद पवार गट यांचं देखील घरातला पक्ष आहे, त्यांना लगेच अध्यक्षपद निवडता येतो.
भारतीय जनता पार्टी हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य भारतीय नागरिकांचा प्रश्न आहे. त्यामुळे आम्हाला अध्यक्षपद निवडण्यासाठी थोडासा वेळ लागतो, कारण आम्ही घराणेशाही करत नाही. आम्ही जनतेतून लोकशाही पद्धतीनं आणि लोकांमधून अध्यक्ष निवडतो. राज्यात सध्या जे काही चालू आहे ते हास्य जत्रा असं एक सध्या खरं तर राज्यातली हास्य जत्रा आहे का नाही मला माहित नाही, पण संजय राऊत यांचा कपिल शर्माचा शो आहे हे मात्र नक्की. ज्या पद्धतीनं रोज सकाळी उठून संजय राऊत भोंगा चालवतात आणि कपिल शर्माच्या शोला मागे टाकण्याचं काम देखील संजय राऊत यांच्या मार्फत चालू आहे. दुसरीकडे रोहित पवारांनी ट्विट केलेलं आहे. रोहित पवार असं म्हणतायत की आता ओला दुष्काळ आहे तो जाहीर करण्यात यावा आणि सरकारच्या वतीने सरसकट एकतरी 50,000ची मदत देण्यात यावी असं मुख्यमंत्र्यांचा 2022चा व्हिडिओ ट्विट केला आहे, ज्यामध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस हे ओल्या दुष्काळाची मागणी करत होते. अशा पद्धतीचा तो व्हिडिओ. खरं तर शेतकऱ्यांची मदत करण्याचं काम देवाभाऊंनी सातत्यानं केलं. आता देखील मराठवाड्यामध्ये जो ओला दुष्काळ झाला त्याबद्दल सर्वाधिक मदत भारतीय जनता पार्टी आणि देवाभाऊंच्या नेतृत्वातील महायुती सरकार निश्चितपणे करेल. रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल बोलू नये. त्यांचे आजोबा केंद्रामध्ये असताना सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रामध्ये झाल्या होत्या. जवळपास 1.5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचं काम रोहित पवार यांचे आजोबा केंद्रामध्ये मंत्री असताना कृषी मंत्री असताना झाल्या होत्या. एवढंच नाही तर रोहित पवार यांचे आजोबा केंद्रामध्ये कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांची फसवी कर्जमाफी झाली होती. अशा पद्धतीची फसवी कर्जमाफी होणार नाही. प्रत्येक शेतकऱ्याला मदत करण्याचं काम, दुष्काळग्रस्त म्हणजे ओला दुष्काळाच्या बाबतीत मदत करण्याचं काम देवाभाऊ निश्चितपणे करतायत आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आम्ही मदत करणार आहोत. तुमच्यासारखं घरात बसून काम करणारे नाहीत. आमचे सगळे मंत्री बांधावर आहेत, आमचे कार्यकर्ते बांधावर आहेत. पूरग्रस्तांच्या खांद्याला खांद्या लावून त्यांना आधार देण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि देवाभाऊंच्या माध्यमातून सुरू आहे. शेतकऱ्यांना यातना देण्याचं काम चालले असल्याचं शरद पवारांनी म्हटलं. खरं तर शरद पवार साहेबांना देखील माझी विनंती आहे. पवार साहेब, आपण केंद्रामध्ये 10 वर्ष कृषी मंत्री होता. त्यावेळेला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची काय अवस्था होती? जवळपास 1.5 लाख शेतकऱ्यांनी तुमच्या कारकिर्दीमध्ये आत्महत्या केल्या. आज ती परिस्थिती नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी दिला जातो. शेतकऱ्यांना वीज दिली जाते. आपल्याकडे 15-15 तास लोड शेडिंग शरद पवार साहेब कृषी मंत्री असताना होती. परंतु जेव्हापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं, शेतकऱ्यांना वीज मिळते. शेतकऱ्यांना सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून मागेल त्याला शेततळ देण्याचं काम असेल, शेतकऱ्यांना प्रत्येक मदत करण्याचं काम भारतीय जनता पार्टी देवाभाऊंच्या माध्यमातून केलं जातंय. त्यामुळे कृपया शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गैरसमज करून देऊ नका. शरद पवारांनी मराठा ओबीसी वादावर सुद्धा टिप्पणी केली की मराठा ओबीसी हा वाद जाणीवपूर्वक तयार केला जातोय. राज्य सरकार हालचाली करताना दिसतं तेव्हाच या प्रकारच्या गोष्टी होतात. मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही घटकांना सोबत घेऊन बसावं. खरं तर आम्ही अगदी सुरुवातीपासून मराठा बांधव असतील किंवा ओबीसी समाज असतील यांना सोबत घेऊन जाण्याचं काम करतोय. मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण आदरणीय पवार साहेबांना अतिशय सन्मानपूर्वक आदरपूर्वक मला सांगायचं आहे. पवार साहेब, तुम्ही अनेक वर्ष जवळपास 50 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेतृत्व करण्याचं काम केलं. तुमच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये मराठा समाजाला कवडीचंही आरक्षण मिळालं नव्हतं. परंतु देवाभाऊ पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि मराठा बांधवांना आरक्षण दिलं. तुमचं महाविकास आघाडीचं सरकार असताना पवार साहेब, तुम्ही त्या महाविकास आघाडीचे शिल्पकार होता. त्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ओबीसीचं राजकीय आरक्षण गेलं होतं. ओबीसींना राजकीय हक्क वंचित राहिले होते. परंतु ते राजकीय हक्क पुन्हा मिळावे यासाठी देवेंद्रजी फडणवीस यांनीच प्रयत्न केले. 18 पगड जाती, 12 बलुतेदार, 18 अलुतेदार आणि बहुजन समाजाला सोबत घेऊन जाण्याचं काम देवाभाऊ सातत्यानं करतायत. हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे. त्यामुळेच देवाभाऊंच्या नेतृत्वात सलग 3 वेळेला 100हून अधिक आणि या वेळेला 2/3 बहुमत देण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेने केलेलं आहे. इथली जनता जनार्दन सुज्ञ आहे, त्यांना वास्तव माहीत आहे. सुप्रिया सुळेंचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. एका वृत्तवाहिनीला दिल्या मुलाखतीत त्यांनी आर्थिक निकषावर आरक्षण असावं अशा प्रकारची भूमिका मांडली.
आणि जेएनझीची सुद्धा हीच भूमिका आहे, त्या भूमिकेशी मी एकरूप आहे असं त्यांनी. खरं तर इथलं आरक्षण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. सामाजिक स्तर उंचावा, ज्यांना अस्पृश्य म्हणून मानलं गेलं, ज्यांना बहिष्कृत केलं गेलं, अशा विस्थापित लोकांना प्रस्थापित करण्यासाठी, अशा लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची व्यवस्था केली गेलेली आहे. त्यामुळे सुप्रियाताई किमान या सामाजिक मुद्द्यावर तरी लोकांचा भ्रम करण्याचा प्रयत्न करू नका. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेनुसार आम्हाला आरक्षण दिलेलं आहे. जी लोक अस्पृश्य आहेत, ज्या लोकांना अतिशय खालच्या पातळीची वागणूक दिली जात होते, अशा लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीच हे आरक्षण होतं. त्यामुळे कृपया या विषयामध्ये सुप्रियाताई लोकांचा गैरसमज करू नका. आणि राहिला प्रश्न जेएनझीचा, तर जेएनझी भारतीय जनता पार्टी सोबत आहे. जेएनझीचं मला 2 उदाहरणं द्यायचे. दिल्ली युनिव्हर्सिटीच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये हिंदुत्ववादी विचाराच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सर्व जागा निवडून आल्या. आणि ही जेएनझी मोदींसोबत आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. हैदराबाद युनिव्हर्सिटीमध्ये निवडणुकी झाल्या, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वामध्ये जेएनझीने पुन्हा एकदा भारताच्या राष्ट्रभक्तीच्या विचारांना साथ दिली आहे. त्यामुळे जेएनझी आमच्या सोबत आहे. जेएनझींची अवस्था राहुल गांधी सोबत नाहीये. राहुल गांधी हे सातत्यानं अराजकता माजवण्याचं काम जेएनझींचं नाव घेऊन करतायत. पण ही जेएनझी हैदराबाद निवडणुकीमध्ये देखील आमच्या सोबत होती, विद्यापीठाच्या दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकीत देखील आमच्या सोबत होती. आणि इथल्या तरुणाईने सातत्यानं मोदीजींना साथ दिलेली आहे. एक शेवटचा प्रश्न विचारतो मी. शरद पवार असं म्हटलं की राहुल गांधी सतत जी टीका करतायत, जे मुद्दे समोर असतात, त्या संदर्भात निवडणूक आयोगाने उत्तर दिलं पाहिजे, मात्र भाजपकडनं ते उत्तर दिलं जात. खरं तर निवडणूक आयोगाने राहुल गांधींना वेळोवेळी उत्तर दिलंय. एवढंच नाही तर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन देखील राहुल गांधींना उत्तर दिले. पण राहुल गांधींचं काय झालंय, रोज उठायचं खोटं बोलायचं, रोज उठायचं खोटं बोलायचं, अशा पद्धतीचा धंदा राहुल गांधी यांनी सुरू केलेला आहे. निवडणूक आयोगामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करा असं राहुल गांधी यांना आव्हान दिलं, पण राहुल गांधी यांनी त्यापासून पळ काढला. त्यामुळं अशा पद्धतीची वक्तव्य आदरणीय पवार साहेबांनी तरी किमान करू नये.